नमस्कार. आज आपण बनवतोय चमचमीत अशी भरली मसाला वांगी, जी तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्रीयन घराघरात पाहायला मिळते. त्यासोबतच लग्न समारंभ असो की सोहळा, कोणत्याही सोहळ्यामध्ये ही भाजी बनवली जाते. इथे मी 6 मध्यम आकाराची हिरव्या देठाची काटेरी वांगी घेतलेली आहे. त्यासोबतच 2 टेबलस्पून सुकं खोबरं घेतलं आहे. 1 छोटा कांदा थोड्या तेलावर परतून घेतला आहे. 3 मोठे चमचे तेलाचे घेतले आहे. 1 छोटा चमचा भरून कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे. 1 छोटा चमचा घरचं लाल तिखट घ्यायचं आहे. सोबतच चवीनुसार मीठ घेणार आहोत. अर्धा छोटा चमचा जिरे आणि अर्धा छोटा चमचा मोहरी घ्यायचा आहे. अर्धी मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. जिरे पावडर अर्धा छोटा चमचा घ्यायचा आहे. अर्धा छोटा चमचा हळदीचा घ्यायचा आहे. कढीपत्त्याची 12 ते 15 पाने घ्यायची आहेत. इथे मी 3 मोठे चमचे शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचे साल काढून पावडर करून घेतली आहे. सोबतच लसूण 15 ते 20 पाकळ्या आणि 2 इंच आलं घेतलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका मोठ्या मिक्सर जारमध्ये तुम्ही 2 मोठे चमचे सुकं खोबरं घ्यायचं आहे. त्यासोबतच हा परतलेला कांदा टाकायचा आहे. आता लसूण आणि आलं या मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे. आता यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडं पाणी टाकून आता आपल्याला हे सर्व साहित्य वाटून घ्यायचं आहे. आता आपण ही सर्व वांगी एक एक करून कट करून घेणार आहोत. सर्वप्रथम वांग्याचा देठाचा थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर वांग्याला 2 काप द्यायचे आहेत, म्हणजेच उभा आणि आडवा अशा 2 चिरा द्यायच्या आहेत, जेणेकरून वांग्याचे 4 भाग होतील. वांगी किडलेली नाहीत याची खात्री करून आता आपण ही वांगी एक एक करून पाण्यात टाकणार आहोत. वांगी पाण्यातून बाहेर काढून आता आपण त्याला हळद आणि मीठ लावून घेणार आहोत. इथे मी एकदाच भाजीला लागेल तेवढे मीठ आणि हळद घेतले आहे. आता आपण एक एक करून वांग्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेणार आहोत. तर सर्व वांग्यांमध्ये आपण हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतले आहे. आता आपली वांगी लवकर शिजतील आणि त्यांना मीठही आतमध्येपर्यंत व्यवस्थित लागलेले असेल. आता राहिलेला हळद आणि मिठावर आपण हे वाटलेले वाटण टाकणार आहोत. आता इथे मी वाटणावर 1 छोटा चमचा भरून कांदा लसूण मसाला टाकत आहे. एक छोटा चमचा घरचा लाल तिखट टाकायचा आहे. अर्धा छोटा चमचा जिरे पावडर टाकायची आहे. आणि आता इथे 3 मोठे चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आता एक एक करून आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. उरलेला मसाला आता आपण सर्व वांग्यांसोबत तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात 3 मोठे चमचे तेल टाकून गरम करून घेणार आहोत. त्यानंतर आपण यात अर्धा छोटा चमचा जिरे आणि अर्धा छोटा चमचा मोहरीचा यात टाकणार आहोत.
त्यासोबतच घेतलेली कढीपत्त्याची 12 ते 15 पाने टाकणार आहोत. आता एक एक करून वांगी तेलामध्ये सोडणार आहोत. वांगी तेलावर आता व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. आता वांग्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट मध्यम आचेवर वांगी शिजू द्यायची आहेत. झाकण काढून वांगी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. आता एक ग्लासभर पाणी आपण गरम करून घेऊन या वांग्यामध्ये ओतणार आहोत. आता पुन्हा एकदा वांगी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहेत. वांग्यावर पुन्हा 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण काढल्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपली वांगी नरम झालेली आहेत आणि व्यवस्थित शिजलेली आहेत.